तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा गेला पाहिजे. कुठं? बिन भाड्याच्या खोलीत. तिथं भाडच नाही. इकडे लय वंगारे हाणतात लोक, ऐचं करेंगे तैचं करेंगे. राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये. तर माझी गाडी पुढे होती, माझ्या 1-2 गाड्या पाठीमागे होत्या. समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडे राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं. तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली. ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं. तर ज्यावेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं, माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे 4 जण बसलो होतो. पुण्याची 2 मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी 2 मुलं होती. आम्ही 6च्या 6 जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो. आई 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 आई. गेलं रे, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा. पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार रहे और मारो. अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसिकता होती. तुम्ही आमचा संतोष 100 तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना. ते म्हणले होते, यातला एक प्रतीक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता, माझ्या 2 तोंडात संतोषने मारल्यात, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली. तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन. मान्य होतं, त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती, पण ह्या पद्धतीने मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो. तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता. पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला. सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय. त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय, पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे, ही त्यांची डिमांड आहे. अरे संतोषचा हसू बघा ना, हे पाठीमागचा फोटो बघा, सोमनाथचा बघा. LLBच्या 3rd इयरला हे लेकरू होतं. हा मुलगा, याचा हसरा चेहरा बघा. याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हो हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून? कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का? माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला. कुणीतरी उठून मला सांगा ना हो, याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय. चेहऱ्याहून सुद्धा माणसं ओळखता येतात हो. यंड गंड मेंड रुंडू तसले चेहरे. याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का? यापूर्वी तुम्ही फायटरनं मारलं, कुकरीने मारलं, कत्तीने मारलं, त्याला कशा कशाने मारलं टीव्हीवरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो? फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहिला. दलित समाजाचा पोरगा आहे तो, ज्याने शुक्रवारी फिर्याद दिलती. या कंपनीने, अवादा नावाची कंपनी, यांनी शुक्रवारी फिर्याद दिलती
त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे, माझी विनंती आहे SITला आणि SPला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना, तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिन भाड्याच्या खोलीत. तिथं भाडच नाही. इकडे लय वंगारे हाणतात लोक, ऐचं करेंगे तैचं करेंगे. आणि जेव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बराकीत, गरम बराकीत गेल्यावर कळतं आयो नको रे, यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या. इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत, त्यांना माहितीये बाहेर किती बी टूर करतेत, पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो आहेत. पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ आहे बाबा, चॅप्टर सुद्धा नाही, नाही तर SP साहेब धुंडाळीताना आमचा पत्ता. शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो, दुधाच्या आंदोलनात गेलोय, बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो. त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे. जेव्हा तिथं गेलो गरम हवा लागते, आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी आले, याच्या शेजारी कसं झोपायचं म्हणून भ्याव वाटतं, तेव्हा कळतं ही गरम बराकीत जाऊ द्या. हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय. फक्त आता एक ऐका साहेब, 7 जणाला मोका सुद्धा लागलाय. मोका लावतो म्हणले, 10 लाखाची मदत देतो म्हणले, दिली. 10 लाखाची सोमनाथला सुद्धा दिली. काही दिवस नाकारली. आम्ही जाऊन विनंती करू, विनम्र विनंती करू, त्या कुटुंबाच्या पाया पडू, त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ. रातच्या 2:30 वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय. रातच्या 2:30 वाजता जाऊन त्यांना उठवलं, म्हणलं असं असं झालंय. त्यांची काही नाराजी होती, अजूनही असेल, असू द्या, परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू. 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है.